नमस्कार, पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सोयाबीनची वेगळ्या पद्धतीची भाजी दाखवणार आहे। तर झालं असं की काल मुलं अचानक म्हणायला लागले, मम्मी आपण नेहमी सोयाबीन फ्राय खातो, तर ते तशा पद्धतीची आम्हाला सोयाबीनची भाजी नको आहे किंवा सोयाबीन फ्राय आम्हाला नको आहे, तर वेगळ्या पद्धतीची बनव। तर म्हटलं चला आज काही वेगळं बनवूया। तर मी सोयाबीनची भुर्जी बनवायला जात होती, पण आमच्याकडे लाईट गेल्यामुळे मिक्सरचं भांडं चालत नव्हतं, त्यामुळे मला सोयाबीनची भुर्जी न बनवता मला ती बारीक चिरून मी ती बनवणार आहे। तर खूप पौष्टिक अशी सोयाबीन तर आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते, म्हणजे आठवड्यातून किमान एकदा तरी तुम्ही सोयाबीन ही खायलाच हवी। मग ती तुम्ही फ्राय करून खा, तुम्ही म्हणजे त्याची भाजी करून खा किंवा कुठल्याही प्रकारे खा, किंवा पुलाव वगैरे असतो त्यामध्ये देखील तुम्ही चालेल, बिर्याणीमध्ये तुम्ही टाकू शकतात। तर खूप छान अशी पौष्टिक आपली सोयाबीनची भाजी बनणार आहे। तर अगदी लहान मुलांना टिफिनमध्ये तुम्ही नुसती दिली तरी देखील चालेल, तुम्ही ही राईस बनवून दिली, म्हणजे मसाला पुलाव बनवला किंवा साधा राईस बनवला तरी देखील त्यासोबत तुम्ही खाऊ शकतात। खूप छान अशी ही भाजी आपली तयार होणार आहे, तर नक्कीच मुलं आवडीने खातील। तर चला मग आजच्या या सोयाबीनच्या भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला जास्त वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, मुलांनी मला सोयाबीनची भाजी बनवायला लावली, तर सोयाबीन नव्हतं त्यामुळे मी नुकतंच बाजारातून आम्ही आणलेलं होतं, त्यामुळे तुम्हाला ते पिशवीत दिसत असेल। तर इकडे बघा, मी सोयाबीन ही गरम पाण्यामध्ये व्यवस्थित अशी 5 मिनिट शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर त्यातलं पाणी काढून अशा पद्धतीने बारीक मी हे चिरून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर बघा, एका कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेतलं आहे। आता याला तेल जास्त लागतं, त्यामुळे मी 3 पड्या तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। छान असं जिरं तडतडलं, त्यानंतर मी हिंग देखील थोडा टाकून घेतलेला आहे। हे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर 1 मिनिट परतायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, मोठा हो तर तुम्ही उभा पातळ चिरू शकता। त्यानंतर कांदा आपल्याला व्यवस्थित 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा आहे, अगदीच आपल्याला लालसर करायचा नाही। त्यानंतर इथे बघा, मी कांदा परतून झालेला आहे आपला। तुम्हाला वाटत असेल तर थोडं मीठ यात टाकू शकतात, म्हणजे कांदा व्यवस्थित लवकर परतून होतो। त्यानंतर मी इथे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, म्हणजे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी ठेचून घेतलेलं आहे, तुम्ही बारीक चिरून घेऊ शकतात। त्यानंतर हे देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर। व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। तर इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही याची प्युरी देखील टाकू शकतात, पण अशा पद्धतीने तुम्ही बारीक जर चिरून घेतला तर खाताना तो दाताखाली येतो तेव्हा छान वाटतं। त्यानंतर टोमॅटो देखील व्यवस्थित त्याला परतून घ्यायचा आहे, खूपच आपल्याला त्याला शिजवायचा नाही, 2 ते 3 मिनिट आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मग बघा, आपला टोमॅटो परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता छान नरम झालेला आहे तो। त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे आहेत। तर इथे बघा, मी मसाल्यांमध्ये काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। इथे त्याआधी मी कसुरी मेथी थोडी टाकून घेतलेली आहे, कसुरी मेथी टाकल्याने छान असा फ्लेवर येतो याला। तर इथे बघा, मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1 चमचा, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतली अर्धा चमचा, 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत मसाले, त्यानंतर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता बघा, यामध्ये तुम्ही सोया सॉस किंवा रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस टाकू शकतात। माझ्याकडे हे सॉस संपलेले होते म्हणून मी ते टाकलेले नाही। हे व्यवस्थित आता मसाले आपले परतून झालेले आहेत। त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे इथे मी शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे। तर हे थोडं तिखटच छान लागतं म्हणून मी यामध्ये शेजवान चटणी देखील टाकलेली आहे। आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे, फक्त अर्धा कप टाकायचा आहे, जास्त आपल्याला टाकायचं नाही, म्हणजे आपले मसाले व्यवस्थित परतून होतात, शिजतात आणि खाली जळतही नाही। तुम्ही बघू शकतात छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना।
आता बघा, त्यानंतर हे जे आपण बारीक चिरलेली सोयाबीन आहे तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित टाकायचं आहे, कारण टाकत असताना तेलाचे शिंतोडे आपल्या हातावर उडायला नको म्हणून. आता हे व्यवस्थित असं टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा, आता हे बारीक चिरलेली सोयाबीन मी मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. आणि हे परतत असताना तुम्ही गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. जर तुम्ही हाय फ्लेमवर परतलं तर ते खाली जळू शकतं. त्यामुळे आपण गॅसची फ्लेम ही नेहमी लो ठेवायची आहे. व्यवस्थित असं परतून हे झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ हे बेतानेच टाकायचं आहे, कारण मी सोयाबीन वडी ही आपण ज्या वेळेला पाण्यामध्ये गरम पाण्यात उकळतो तर त्यावेळेला थोडी मीठ टाकलेलं असतं, म्हणून नंतर बेतानेच टाकायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिट हे नंतर परतायचं आहे. आणि मस्तपैकी आपली सोयाबीनची भाजी ही तयार झालेली आहे. तुम्ही देखील नक्कीच बनवून बघा. खूप छान अशी ही आपली भाजी तयार होते. सगळे अगदी आवडीने खातील. फक्त तुम्ही यामध्ये सोयाबीन ही जर का मिक्सरमध्ये थोडी वाटून टाकली तर अगदी अंडा भुर्जीसारखी ही लागते. तर चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.